अच्छा जाऊन ठीक है, समझ गया. कुत्रीची पिल्लं म्हणजे हात लावला ना. अगदी काय झालं, कुत्रे नव्हती ना त्यावेळेस मी पिल्लं घेतले, इकडे पटांगणात आणले होते दोघं पण, कुत्री पण कुत्रं पण दोन आहेत ना. तेव्हापासून कुत्री आणि कुत्री त्यांच्याकडे जाय नाहीत, म्हणजे जाती फक्त ते म्हणजे दूध वगैरे पिते तर, पण कुत्रे त्यांच्याशी बसतच नाही. काय भानगड काय काय रे बाई, त्याच्याशी जातच नाही पिल्लं पण आता बाहेर. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. तर गाईज आज आपला ब्लॉगमधला 170 डे. तर गाईज कालचे ते रील्सची चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे, चांगला फीडबॅक भेटला मित्रांनो. 50Kच्या प्लसच गेलेली रील, त्याच्यामुळे काय अडचण नाही. ती म्हणजे सध्या ट्रेंडिंगचा विषय आहे ना, म्हणून जो राहील बरं का मित्र, त्याचं कारण नाही. कारण कार्टून टाईप व्हिडिओ का आता जास्त काय लोक बघत नाही. पण आता कसं माहिती आहे का, ट्रेंडिंगला जे चालू आहे ना ते आपण अपलोड केलं आहे. ते आता दुसरी गरज सोडली मी आत्ता 5 वाजता आहे, जस्ट 9-10 मिनटापूर्वी. तर ती पण उचलन, कारण की ती पण त्याला पण व्हिजिट करत नाही. तर बॅक हा जो व्हिडिओ, ह्या व्हिडिओमध्ये मी इंस्टाग्रामचं लिंक टाकणारच आहे. तसं प्रत्येक व्हिडिओमध्ये टाकतो आहे, सांगतो ह्या व्हिडिओमध्ये पण टाकतो. फटाफट व्हिजिट करा मित्रांनो, चांगला रिस्पॉन्स आहे. कशी बनवायची याच्यामुळे पण एक व्हिडिओ बनवेल, ते पण बघा लगेच. सो गाईज आता मी तुला कुठं 30 गावला, ते पण कशासाठी माहिती आहे का, गाडी शिकण्यासाठी. म्हणजे सर गाडी शिकते तर त्यांची ते शिकत असते, ते दुसरे सर त्यांना शिकत असले का मी मागं बसत असतो. ते शिकून त्यांचं बघून मी पण गाडी शिकलो. ड्रायव्हिंग ते करतात पण शिकायला मी पण शिकलो, असा विषय. काहीच आज एक पुस्तक वाचलं, ते इथं पुस्तक पण सांगू शकता. पुस्तक कोणाचं आहे मित्रांनो, भारी पुस्तक या. मी ऑर्डर करून बरेच दिवस झाले. मला ते वाचायला टाईम भेटत नव्हता, पण आता मी ठरवलं काही करून टाईम काढायचा आणि पुस्तक ते अख्खं वाचून काढायचं. दररोज 2-2 टॉपिक किंवा एक टॉपिक वाचत चालायचा. झालं पाहिलं टॉपिक मोठा होतं, बाकीचे मग छोटा टॉपिक 1-2 पाण्याचे, तर ते कवर करतो आपण, काय अडचण नाही. गाई जा बसून नाही का, कुत्रीची पिल्लं म्हणजे हात लावला ना. अगदी काय झालं, कुत्री नव्हती ना त्यावेळेस मी पिल्लं घेतले, इकडे पटांगणात आणले होते दोघं पण, कुत्री पण कुत्रं पण दोन आहेत ना. तेव्हापासून कुत्री आणि कुत्री त्यांच्याकडे जाय नाहीत, म्हणजे जाती फक्त ते म्हणजे दूध वगैरे पिते तर, पण कुत्रे त्यांच्याशी बसतच नाही. काय भानगड काय काय रे बाई, त्याच्याशी जातच नाही. पिल्लं पण आता बाहेर खेळायला लागले मित्रांनो, असा विषय झाला. पण न्यायची ते गावाकडं, पण कसं माहिती आणखीन ते दूध वगैरे पिते तर म्हणलं थांबवत, पण त्यांच्याकडे जातं नाही. कशामुळे जात नाही काही नाही, काय अंदाज नाही का, आपण हात लावून जात नाही. काय प्रॉब्लेम आहे चांगलंच कळू जाणार. इथे पिल्ले तर गाई कशामुळे कुत्री पिल्ल्याकडे जसं मला कळून नाही सांगा, कारण की मला तर काय माहीत नाही बाबा. मांजरीचं असतं, हात लावलं का मांजर पिल्लांना घेत नाही, पण आता कुत्रीचं काय आय डोंट नो, मला पण नाही सांगता येत. तर मित्रांनो, ऐक ना, आजचा ब्लॉग आवडला असेल, ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉग लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. देवाची कृपेने कुत्री पिल्लाकडे जावं, कारण कसं माहिती आहे का, पिल्लाला भूक लागली पिल्लं वर्ल्ड देत मोठे, तर असा विषय. तर मित्रांनो चला भेटून जाऊ, चला बाय बाय. तर काही पिल्लाचं कुत्रीचं पिल्लाकडे जाय नाही, टेन्शन यायला लागले. कसं माहिती आहे, पिल्लाशी शिकं राहिले पाहिजे, बाकी नाही तर बाकीचे कुत्रे ॲडमिंग करते. तर जाऊन ते बघू आजचे दिवस, कुत्रे जाते मी त्यांच्याकडं.